तामिळनाडूच्या राजकारणाच्या संदर्भात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि तामिळनाडूच्या राजकारणावरती काय पर्याय निघू शकतो हे त्यांनी या माध्यमातून सांगितलेलं आहे। जेव्हा जेव्हा देशाच्या इतिहासामध्ये सत्ता संघर्ष निर्माण होतो तेव्हा तेव्हा आपल्याला एकतर भारताच्या संविधानामध्ये डोकावून बघावं लागतं किंवा आपल्या लोकशाहीच्या परंपरेमध्ये डोकावून बघावं लागतं की यापूर्वी नेमकं अशा प्रसंगाच्या दरम्यान नेमकं काय घडलेलं आहे। आणि त्याच्या पाठीमागे जर आपण गेलो तर नेमकं संविधान सभेतल्या डिबेटमध्ये याच्यावरती काय तोडगा सांगितलेला आहे असे अनेक पर्याय आपण तपासून बघत असतो। पण जर सत्ता संघर्ष एवढा मोठा नसेल तर इतिहासामध्ये डोकावून बघितल्यानंतर त्याच्यावरती तोडगा निघू शकतो आणि त्याच अनुषंगाने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी या सत्ता संघर्षावरती नेमका काय तोडगा निघू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तामिळनाडूच्या राजकारणामध्ये विजय थलपती यांच्या पक्षाने 108 जागा मिळवून सत्ता स्थापन करण्याचा दावा केलेला आहे। खरं तर सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून आपण या विजय थलपती यांच्या पक्षाकडे पाहतो। विजय थलपती यांच्या TVK पक्षाला जवळपास 108 जागा मिळालेल्या आहेत आणि 108 जागा मिळाल्यानंतरही विजय थलपती यांनी सत्ता स्थापनेच्या संदर्भामध्ये जे बहुमत आहे हे बहुमत गाठू शकले नाहीत। कारण बहुमताचा जो आकडा आहे याच्यामध्ये तो बहुमताचा आकडा जवळपास 118 इतका आहे आणि 118 इतका हा बहुमताचा आकडा विजय थलपती गाठू शकले नाहीत। परंतु मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं असा जर प्रश्न निर्माण झाला तर राज्यपालांनी सर्वात मोठा जो पक्ष आहे त्या पक्षाला सत्ता स्थापनेचं सुरुवातीला निमंत्रण दिलं पाहिजे असं सांगितलं जातं। पण सत्ता स्थापनेच्या संदर्भामध्ये जर हा राजकीय पक्ष फ्लोअर टेस्ट पास करू शकला नाही किंवा बहुमत सिद्ध करू शकला नाही सभागृहामध्ये तर मग मात्र त्याला राजीनामा द्यावा लागू शकतो किंवा त्याला राजीनामा द्यावाच लागतो। परंतु सत्ता स्थापनेच्या या संघर्षामध्ये जर समजा त्या पक्षाने बहुमत सिद्ध केलं तर तो पक्ष सत्तेमध्ये राहतो, परंतु ती संधी त्या राजकीय पक्षाला दिली गेली पाहिजे। आपल्या इतिहासामध्ये असं अनेक वेळेस घडलेलं आहे आणि त्याचेच काही संदर्भ ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये दिलेले आहेत। त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे तर तामिळनाडूच्या राजकारणामध्ये जे राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी विजय थलपती यांना नकार दिलेला आहे तीच बाजू घेऊन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी काही महत्त्वाचे संदर्भ दिलेले आहेत। तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी काय भूमिका घेतलेली आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की विजय थलपती यांना त्यांनी निमंत्रित करायचं नाही असं ठरवलेलं आहे। हालाकी सर्वात मोठा पक्ष म्हणून विजय थलपती यांच्या पक्षाला त्यांनी निमंत्रित करायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी निमंत्रित केलं नाही। आणि बहुमताचा जो दावा आहे तो दावा विजय थलपती यांनी सध्या तरी केलेला नाही, पण राज्यपाल यांचं म्हणणं आहे की विजय थलपती यांनी आत्ताच जवळपास 118 आमदारांच्या सह्यांचं पत्र त्यांना दिलं पाहिजे। पण देशाच्या इतिहासामध्ये असं कधीही घडलेलं नाही। जर समजा एखाद्या पक्षाला बहुमत कमी पडलं असेल तर ते अगोदर सरकार स्थापन करतात आणि मग त्याची फ्लोअर टेस्ट देतात, परंतु सध्या राज्यपाल या भूमिकेवरती अडून बसलेले आहेत की त्यांनी बहुमताचा जो आकडा आहे तो आकडा आपल्याकडे आहे अशा प्रकारचं पत्र द्यावं आणि 118 आमदारांच्या सह्यांचं पत्र त्यांनी सबमिट करावं अशा मुद्द्यावरती ते अडून बसलेले आहेत। पण त्यामुळे काय झालेलं आहे तर त्यामुळे इथे एक प्रकारची राजकीय कोंडी निर्माण झालेली आहे आणि ही कोंडी जर दूर करायची असेल तर याच्यामधून काहीतरी पर्याय शोधणं गरजेचं आहे। आणि म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये थोडासा हस्तक्षेप केलेला आहे आणि त्यांनी थेट भाजपला म्हणजे जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांना म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे जे राज्यपाल आहेत असं आपण म्हणूया, कारण केंद्रामध्ये त्यांचं सरकार असल्यामुळे त्यांचेच राज्यपाल तिथे आहेत। पण या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये त्यांनी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दोन महत्त्वाच्या ऐतिहासिक गोष्टींचा संदर्भ इथे दिलेला आहे आणि त्यांनी या दोन्ही गोष्टी तपासून बघायला सांगितलेल्या आहेत की आतापर्यंत नेमकं देशाच्या इतिहासामध्ये काय काय घडलेलं आहे। त्यांनी दोन महत्त्वाचे संदर्भ दिलेले आहेत आणि त्यातली पहिली घटना त्यांनी सांगितलेली आहे जी अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये घडलेली होती। अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये काय झालं होतं नेमकं तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये 1996ला भारतीय जनता पक्ष हा जो पक्ष आहे हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता, पण त्यांच्याकडे बहुमत नव्हतं। आणि मग बहुमत नसेल तर मग काय केलं पाहिजे तर त्यावेळेस तत्कालीन राष्ट्रपतींनी अटल बिहारी वाजपेयी यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलेलं होतं, कारण त्यांच्याकडे जरी बहुमत नसलं तरी सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून त्यांना याच्यासाठी म्हणजे सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित दिलेलं होतं। आणि त्यानंतर जवळपास 13 दिवसांनी
अटल बिहारी वाजपेयी यांनी फ्लोअर टेस्टचा सामना केलेला होता. म्हणजे 13 दिवसाच्या कालावधी अटल बिहारी वाजपेयी यांना तत्कालीन राष्ट्रपतींनी दिलेला होता आणि तीच भूमिका इथे देखील राष्ट्रपतींनी घेतली पाहिजे असं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत सभागृहामध्ये ही फ्लोअर टेस्ट होणार नाही किंवा सभागृहामध्ये बहुमत सिद्ध केलं जाणार नाही तोपर्यंत इथे आपल्याला हा पेच जो आहे हा सोडवता येणार नाही. आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे स्पष्ट बहुमत जरी नव्हतं तरी त्यांना राष्ट्रपतींनी निमंत्रित केलं आणि त्यानंतर शपथविधी झाल्यानंतर पंतप्रधानांची शपथ घेतल्यानंतर जवळपास 13 दिवसांनी अटल बिहारी वाजपेयी यांनी जो आहे ते बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना 13 दिवसाचा वेळ बहुमत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रपतींनी दिला होता. दुसरी जी घटना आहे ती दुसरी घटना आहे राजीव गांधी यांची, जी 1989 मध्ये घडलेली होती. 1989 मध्ये राजीव गांधी यांचा जो काँग्रेस पक्ष आहे हा काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता, परंतु या काँग्रेस पक्षाकडे म्हणजेच राजीव गांधी यांच्याकडे देखील बहुमत नव्हतं. पण तरीही राजीव गांधी यांनी काय केलं, राजीव गांधी यांना त्यावेळेसच्या राष्ट्रपतींनी निमंत्रण दिलं, परंतु राजीव गांधी यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी नकार दिला, कारण त्यांना असं वाटलं असेल की आपण बहुमत सिद्ध करू शकत नाही. पण जर कॉन्फिडंटली एखादा नेता असं सांगत असेल की मी बहुमत सिद्ध करू शकतो आणि मी सगळ्यात म्हणजे आमचा पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे या निवडणुकीमधला, असं जर ते सांगू शकत असले आणि त्यांना जर फ्लोअर टेस्टचा सामना करायचा असेल किंवा बहुमत सिद्ध करण्यासाठी पुढे यायचं असेल तर त्यांना ज्या पद्धतीनं अटल बिहारी वाजपेयी यांना वेळ दिला होता त्याच पद्धतीनं यांना देखील वेळ देणं गरजेचं होतं. आणि त्या पद्धतीचा वेळ राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांनी राजीव गांधी यांना दिलेला होता, परंतु राजीव गांधी यांनी सत्ता स्थापन केली नाही आणि त्याच्यामुळं ते प्रकरण पुढे गेलं नाही. आता ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी असा मागणी केलेली आहे की विजय थलपती यांचा हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, कारण त्यांच्याकडे सगळ्यात म्हणजे जेवढ्या काही राजकीय पक्षांनी तिथे निवडणुका लढवलेल्या होत्या त्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, म्हणून राज्यपालांनी त्यांना राजभवनामध्ये निमंत्रित केलं पाहिजे आणि त्यांना शपथविधी दिला पाहिजे. आणि त्यानंतर ते जे वेळ मागतील समजा 10 दिवसाचा किंवा 12 दिवसाचा, जसं की अटल बिहारी वाजपेयी यांना 13 दिवसाचा वेळ दिलेला होता त्याच पद्धतीचा वेळ विजय थलपती यांना देखील दिला गेला पाहिजे आणि विजय थलपती यांना वेळ देऊन त्यांनी बहुमत सिद्ध करण्याची संधी त्यांना दिली पाहिजे असं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. संविधानामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर संविधानाच्या आर्टिकल 164 मध्ये असं म्हटलेलं आहे की राज्यपालांचे जे अधिकार आहेत हे राज्यपालांचे अधिकार काय आहेत तर 164 अनुच्छेदानुसार राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात, परंतु मुख्यमंत्र्याची नियुक्ती केल्यानंतर राज्यपाल त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ देऊ शकतात किंवा त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी बाधित करू शकतात. जर एखाद्या राजकीय पक्षाकडे बहुमत नाही असं लक्षात आलं तर ते त्यांना बहुमत सिद्ध करा असं सांगू शकतात आणि तीच भूमिका इथे राज्यपालांनी घेणं गरजेचं आहे, कारण लोकशाहीच्या संकेतानुसार जे सगळ्यात मोठा पक्ष आहे त्या पक्षाला पहिल्यांदा संधी दिली पाहिजे आणि म्हणून हे लोकशाहीचे संकेत पाळले पाहिजेत आणि लोकशाहीचे संकेत पाळून विजय थलपती यांना या सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी निमंत्रित केलं पाहिजे. परंतु तामिळनाडूचे जे राज्यपाल आहेत ते राज्यपाल विजय थलपती यांना निमंत्रित करत नाहीत. TVK हा जो पक्ष आहे या पक्षाने काय केलेलं आहे, त्यांना TVK या पक्षाला जवळपास 108 जागा मिळालेल्या आहेत. 108 जागा मिळूनही TVK पक्ष हा सत्तेपासून दूर आहे, कारण 118 जागा त्यांना पाहिजेत. परंतु TVKने काय केलेलं आहे 113 आमदार आमच्याकडे आहेत असं सांगितलेलं आहे. आता 113 कुठले तर याच्यामध्ये जे काँग्रेस पक्ष आहे या काँग्रेस पक्षाचे 5 आमदारांनी या TVKला पाठिंबा दिलेला आहे. आता विजय थलपती यांना आणखीन काही आमदारांची म्हणजे जवळपास 5 आमदारांची आवश्यकता आहे. त्याच्यामुळं राज्यपालांना असं वाटतंय की हे बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत, म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे की सुरुवातीला आमच्याकडे 118 आमदाराचं पत्र बहुमताचं पत्र आम्हाला द्या, पण असं होऊ शकत नाही आणि राज्यपालाच्या ऑफिसमध्ये बहुमत सिद्ध केलं जात नाही. बहुमत सिद्ध करण्यासाठी सभागृहामध्येच त्याला निमंत्रित करावं लागतं आणि सभागृहामध्ये निमंत्रित केल्याशिवाय विजय थलपती हे बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत. त्यांच्याकडे ज्या 5 आमदारांची कमतरता आहे ती 5 आमदारांची कमतरता भरून काढण्यासाठी किंवा इतर जे काही राजकीय पक्षातले आमदार आहेत त्यांना आपल्यासोबत घेण्यासाठी विजय थलपती यांना 5 आमदारांची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यपालांनी त्यांना वेळ दिला पाहिजे आणि म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी कायद्याची जी भाषा आहे किंवा आपल्या लोकशाहीमधले जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी भर दिलेला दिसतो.